Nagpur citizen. मी रफी शेख पर्यावरण नामाचा प्रबंध संपादक. आज आम्ही विधान भवनात काल झालेल्या पर्यावरण आणि वन आणि पर्यावरणच्या मुद्द्यावर लक्षवेधी आणि तारांकित विषयावर ज्या चर्चा झालेल्या आहेत त्या चर्चा ज्या अनेकदा ज्या बिबट्या, वाघ आणि प्रदूषण आणि पर्यावरण या विषयावर काल लक्षवेधी आणि तारांकित अनेक आमदारांनी लावून धरल्या. त्याच्यात जे विदर्भातले जे विधान परिषद सदस्य आहे परिणय फुके यांनी काल ज्या नाग नदीला जे पुनर्जीवित करण्यासाठी जो निधी केंद्राकडून आलेला आहे आणि जे ETP प्लांट आणि STP प्लांट जे सध्या स्थितीला नागपूर शहरामध्ये किंवा नागपूरच्या आजूबाजूला चालू आहेत त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा काल सभागृहात झाली. जे आपले पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्यांनी जे प्रश्न विचारलेले होते की जे STP प्लांट आहे 13 त्या 13पैकी 2 प्लांट सुरू आहे, बाकीचे 11 जे प्लांट आहे त्याची सध्या स्थिती खराब आहे, ते व्यवस्थित नाही असा आरोप आणि प्रश्नक्रमी आरोप परिणय फुके यांनी सभागृहात लावलेला, विधान परिषदेच्या सभागृहात लावलेला होता. त्याचं उत्तर देताना असं आमचं जे पर्यावरणाचे ज्यांनी जे स्वतः चौकशी केली आज त्याच्यामध्ये असं आम्हाला निर्देशित झालं की काही जे STP प्लांट आणि ETP प्लांट आणि WTP प्लांट जे आहेत ते सध्या स्थितीला नादुरुस्त आहे किंवा ज्या थर्ड पार्टी कंपन्यांना जे चालवण्यासाठी शासनाने दिलेले आहेत ते सुव्यवस्थित नसून त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता दिसते. तरी हा नाग नदीच्या पुनर्जीवित करण्यासाठी जी समिती काल 3 आमदारांची समिती घोषित करण्याची पर्यावरण मंत्र्यांनी काल सभागृहात घोषित केलेलं आहे. बघूया नाग नदी सुव्यवस्थित होते, सुंदर होते, सफाई तिची स्वच्छता होते किंवा नाही. नाग नदीचा पाणी जो आज गंडूळ आणि काळा झालेला आहे तो पाणी चांगला राहतो किंवा त्याला पिण्यासारखं किंवा बघण्यासारखं सध्या परिस्थिती बघण्यासारखी नाही, पिण्यासारखी होईल की नाही. मी नफीस शेख सध्या विधान भवनातून आपल्या सेवेशी बघत रहा पर्यावरण न्यूज. फोन खरीदने हैं तो आइए राधा रानी मोबाइल शॉप पर. मोबाइल की एक विश्वसनीय दुकान और फाइनेंस सुविधा भी बहुत आसान. खरीदी करने पर ले जाइए ढेर सारे इनाम. तो फिर जल्दी कीजिए, आइए राधा रानी मोबाइल शॉप. पता फेरुमल चौक कामठी.